तक मैं इतना सब देखा ना दादू का जो सरकार किया ये भी इसमें मेरा फोटो आज तक नहीं है। बोल वेट रे कल आएगा कल आएगा पक्का आएगा अपने चॅनल पर देखा नाही कसं समजून घेतलेला अरे हा ना यार ओपनिंगच्या दिवशी किती भारी ब्लॉग होता तो माझा. तिचा ब्लॉग डिलीट झाला गाईज यार ओपनिंगचा शी. लय घाण सीन झाला ब्लॉग बनवला ना मोबाईलचाच काहीतरी सीन झाला डायरेक्ट बंद झाला मोबाईल रात्रीच झाला तो. तसं माझं पण काहीच बघू शकता जिवंत वाव ही बघा पूर्ण हालत बाबा बाबा चावली त्याला बेकार चावल वाटतं हे बघा काटा. गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सर्व माझ्यात असाल तर आत्ताच आपल्या दुकानावरती आलोय सर्व दुकान वगैरे ते लावून झालेलं आहे मावळं तर एक नंबर आहे फ्रेश आहे सर श्रावण महिना चालू आहे तर मी तुम्हाला मावळं वगैरे काय दाखवत नाही तरी पण एकदा दाखवूनच घेतो वाव खूप भारी वाव आणि ते दाखवायची इच्छा होतेच नक्कीच असं नाही की नाही बघा तुम्ही वाव ही बघा वाव किती होते बघितली ना वाव किती फ्रेश आहे तर वाव आणली ना भाई दाखवायची इच्छा होतच का माहीत का मी विचार करतो की मावळं दाखवणार नाही दाखवणार पण वाव दिसली ना भाई फाल्यावर दाखवायचं म्हणजे ॲटोमॅटिक मन धावतं सो सर्व काम वगैरे करून झालेलं आहे बर्फ वगैरे कापायचं आहे थोडं तोच काम राहतं आपलं लास्टला बाकी सर्व होतं लगेच थोडंच काम आहे जास्त काय नाही आहे आणि बर्फ पण कमीच उतरवला आहे 4च लाद्या उतरवल्या आहे त्याच्यामध्ये 2 कापल्यात आणि 2 अजून बाकी आहेत ते दुपारी ना ते थोड्या वेळात कापू नाश्ता वगैरे केल्यावर सो आता दुकानावर आले आज बघू कस्टमर कसं होतं काय होतं आपण बोलतो श्रावण महिन्यात चालू तरी पण नॉर्मली कस्टमर येतातच म्हणजे ते पलावातली बोला ज्या लोकांना माहीत नाही ना श्रावण वगैरे ते लोक येतातच खायला आणि ज्यांना म्हणजे मच्छी खाल्ल्याशिवाय म्हणजे मावळा खाल्ल्याशिवाय रावण आहे ना ती पण लोक नक्कीच येतात तर तुम्ही पण एकदा या नक्कीच श्रावण कपल्यावर आता ना काय तुम्ही जर श्रावण करत असाल तर नेक्स्ट टाईम या नक्कीच तर खूप बोलतं एक ताई बोलतं कमेंट करतात नेहमीच की मी इथं असते तर नक्कीच मावळ्याला आले असते पण काय माहीत कुठं राहतात ते मी त्यांना विचारलं पण तुम्ही कुठं राहता सो जवळ असेल तर या एकदा आपल्या दुकानाला भेट द्या दुकानावरचा मावळा बघा किती फ्रेश असतो आपण आम्हाला पण भेटून जा आम्हाला पण भारी वाटतं का असं खतरनाकमध्ये बघा असं अशा प्रकारे आपलं दुकान आहे आई पण बसले इथं दादाचा पण मावरा लावून झालेला आहे दादा पण गेला मस्त दादाला काते वगैरे पाजून दिलेत सर्व घाण वगैरे ती बघू शकता आता कस्टमर आलं तर त्यांना कोल्ड वगैरे सोडून दिलेली बघू जसा होईल तसा होईल बघू तर एक चाय हाँ नाम के लिए मेरा वीडियो अभी तक मैं इतना सब देखा ना दादू का जो सरकार किया ये भी इसमें मेरा फोटो आज तक नहीं है. बोल वेट रे कल आएगा पक्का आएगा अपने चैनल पर देखा नहीं तूने चला आला तो पहले चाय वगैरह पीऊन गया तेरा भी आएगा बस के यार लेकिन तू कुछ तो खाता है ना वो मत खाया कर यार कुछ तो खाता है वो मत खाया कर चल ले ले बिस्किट खा के निकल जा. क्यों रे ये चाय वाला है इथं मस्त चाय प्यायला आणतो सर्व नाक्यावरची माणसं इथे चाय प्यायला आपलं दुकान त्या साईडलाच आहे तर पटकन इथे एक चाय पिऊ मस्त इतना छोटा बिस्किट क्यों दिया रे बडा दे चला पहिले चाय पिऊन लगेच जाऊ दुकानावर तर आईने बघा काय आणलंय सकाळी खायला नागपंचमीचं वाटाणं नागपंचमीचं वाटाणं मस्त सकाळी आणलं ते खाऊ बघू कसं लागतं बघा चला तर गाईज या साईडला मी बर्फ कापायला घेतले आणि आपला दादा पण आले लाईटीचा काहीतरी इश्यू झाले काय माहिती काय आला ॲटोमॅटिकच बंद झाली हे बघा काय आला खराब झाले मोठा घालून मी खराब केली नाही मी नाही गेले बाबा ठीक आहे चालू झाली कसं कर टेक्नॉलॉजी रे टेक्नॉलॉजी नाही हे बोर्ड खराब झाले ना बोर्ड खराब नाही तुम्ही काय मोठा जास्ती घातली मी नाही घातली मी तर बघत बी नाही त्या लाईटीकडे कोणी पाणी एवढा पडला यात कसा पडला एवढा तुझा नाही मग तुझा मी नव्हता 2 दिवस आता पाणी मारले तो बघ आई बी झोपले त्या साईडला ना मस्त तर इथे आणि पाणी पडले आणि मशीन आहेत इन्व्हर्टर वगैरे बघा इन्व्हर्टर या साईडला बॅटरी आहे पाणी पडलं कसं झालं असं बाबा काहीतरी इश्यू आहे तर चला पटापट पहिले फडकं मारून घेऊ पेटेन नाही तर काही शॉर्ट सर्किट व्हायचा सुक्काचे दिवस चाललेत कुठं थोडेफार ते पण जायचे मस्त मामाने नाश्ता आणले गरमागरम पहिले नाश्ता करून घेऊ का आणलंय मस्त वांगा ना सुकट आहे तर पहिले वांगा ना सुकट खाऊन घेऊ मस्त खालती बी आहे आणि एवढंच खाऊ मस्त
मस्त गरमागरम भाकरी आणल्यात. कस्टमर नाही आहे तर पहिलं पटापट नाश्ता करून घेऊ. चला या तुम्ही पण या नाश्ता करायला. गाईज माझी बहीण बघा प्रिया आलेली आहे. कुठे झाले बाबू? सोडायला हा? सोडायला या आता मग मी तिथे जाई विचार करत होतो काय ना काय बोलूनच बरोबर गपचूप बसलं तर बघू बरं काय झालंय काय नाही. सोडायला चल. हेच तर पटत नाही यार सोडवायला चल ना ह्या त्या. अरे सॉरी कॉंग्रॅच्युलेशन 3K झाले ना. अरे थँक्यू. लवकर लवकर प्रगती कर ना. लवकर लवकर होत नाही ना लोक नाही करत ना सबस्क्राईब पटकेन. केव्हा करतील अशी भांडरला काय दिसते सांग पहिले. भांडणा सारखी नाही कंटाळा आले लवकर उठली मग. किती वाजता उठली? 10ला. 5:30ला रोज उठावं लागतं. श्रावण चालू तरी पण 5:30ला उठावं लागतं काही पण करून. समजलं ना? बघितलं काहीच तरी पण भाई का बोल त्याला आळस काय जात नाही भाई. आता गणपतीचं आपली तर काय आहे गणपतीचा खरं सांग. आपण धमाल करू ना. धमाल तर करायची. म्हणजे झाला. नाही नाही वर्षी तर नाही आहे. या वर्षी 5 दिवस भाई ताईचे तेच मोठे ताईचे तेच नसला ना मग आईच मी म्हणते तुम्हाला मी माझ्या ब्लॉग मध्ये सांगेल मी. तू ब्लॉग बनवशील तेव्हा हा बनवेल. खरंच ग तू तिने बनवशील तर नाही बनवणार. असं नाही दोघं बी बनवू. तुझं अलग असेल माझं अलग असेल. तू डेकोरेशनचं बनवशील ना हो बनव. थोडंफार मला बी दे म्हणजे त्याचे थोडेसे क्लिप वगैरे असतील ते मला पण दे. ते वाटतं एकमेकांना समजून घेऊ. समजून घ्यायचं. आपण ओपनिंगच्या दिवशी कसं समजून घेतलेला. अरे हा ना यार ओपनिंगच्या दिवशी किती भारी ब्लॉग होता तो माझा. तिचा ब्लॉग डिलीट झाला काय यार ओपनिंगचा. शी. लय घाण सीन झाला. ब्लॉग बनवला ना मोबाईलचाच बनवला, काहीतरी सीन दुसऱ्या झाला. दिवशी direct बंद झाला मोबाईल. रात्रीच झाला तो. तसं माझं पण एक झालता बाबा लय बेकार सीन झालता. असं जाम जीवायला लागतो बाई. जीवाला लागते म्हणजे मेहनत करायला अरे लागते. पूर्ण- मी तर अख्खी रात्र एडिट करत अरे होतो. आपण किती किती तास असं पकडत होतो मामाच्या ब्लॉग मग? इथे मानकरी openingला. केलं? बाई, खूप कष्ट घेतलेलं होतं त्या ब्लॉग साठी आम्ही. पण किती मजा केली ना. जाऊ दे किती तुझे मजा केली जाताना. काय ती ओला बुक केली काय ती गेलो. जाऊ दे तुझे नाही तर माझ्या ब्लॉग मध्ये सगळ्यांनी बघितलं ना. बघितलं. तुझी सर्व सबस्क्रायबर आपल्या ब्लॉग मध्ये बघत होते. लय मजा केली ना. चला या. अजून करायचीच आहे. चाललंय तर जाम मारे. सोडायला चल बाय बाय. तर गायच पूजा ताई आले तिला टायर पंक्चर झाला तेवढं मी नाही समजत. तिला मी गायत्रीला सांगितलेला की पूजा ताईचा गाडीचा टायर पंक्चर झालाय. पंक्चर झालंय? हो हवा नाही बिलकुल. तरी पण तुझं वजन हँडल करतो बरोबर. पूर्ण दबला टायर पूर्ण. मस्त तुम्ही शूटला चालले बोल दादा. हा आता तसं दिसणार नाही बाय. जाते बस जरा गाडीवर जा. दादा बस जा. थांब थांब हे बघ दादा बस जरा गाडीवर बस. पूर्ण चेपलेलं टायर बघ. पूर्ण दबले तरी बोलतो ना पंक्चर. कसा असं खोटं बोलून कसा चालायचा काही ना काय. चला तर काय दुपारचा वाजला 1:15 वाजला. दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे. आता जातो घरी मस्त थोडासा आराम करतो. लगेच जायचं. दादा बी लवकर जाणार आहे बर्फाला. पहिले जाऊया घरी. दुकान वगैरे बंद केलं बघू शकता. आता चला निघूया. चला तर गाईच पोहोचले आताच घरी. वहिनीकडे या साईडला मस्त साफसफाई करायला घेतले. रक्षाबंधन येते तर जवळ तर वहिनी सर्व साफसफाई वगैरे करून घेते. बघू शकता मागे गल्ली वगैरे झाडायला घेतलेली आहे पूर्ण वहिनीने. वहिनी आहे का तिच्या कामाला तर तुम्हीच लावलेत ना पण तुम्हीच केलेत ना. आता 2-3 दिवस आता वहिनी सतत असं स्वच्छता करण्याच्या मागं लागेल. कारण की आता सण जवळ येतात त्यामुळं काही समजत नाही कसं काय करायचं. 8 तारीख आता लगेच येईल. 2 म्हणजे बोलतो येईल. आपल्याला वाटतं लय टाईम लागेल. टाईम वगैरे काय लागत ना. तर सर्व साफसफाई करायला घेतले एकदम ओकेमध्ये. हे बघा ब्लिचिंग पावडर टाकून झालेली आहे आणि ते साफसफाई करायला चालू केलेली आहे. बघू शकता. नियो बाबू आपला कबूतर पकड ना तो. कबूतर कशाला. चला तर काही संध्याकाळचे वाजलेत 4:45 वाजलेत. अरे अरे सॉरी यार सॉरी दुपारचे वाजलेत 4:45 वाजलेत. दादा बर्फ वगैरे घेऊन आलेला आहे. या साईडला आपला संकेत आता बर्फ कापतो बघा. मस्त एक लादी त्याने कापायला घेतले. त्यानंतर लगेच मी एक लादी कापणार आहे. हे बघा दादा नको रे दादा कापतो तर कापू दे ना. आईने मस्त मका घेतलेला आहे खायला. मक्याचं काय टेन्शन नाही. आपल्या बाजूला मका भैया तो देतच राहता आपल्याला. हा ते बघा आई खात. नमिनी पण अर्धा घेतला. तू खाशील अर्धा सगळं नाही अर्धा खाशील का. मना नाही दिलं ना तुमच्या दातामध्ये अटकल असा दातामध्ये अटकल तुमच्या. बघितला कसला बोलतो डेंजर. तुम्ही बघू शकता काही आज दादा खूपच बोलतोय. काय माहित का बोलतोय थोडी तब्येत खराब आहे. ना पण तरी पण चांगलं वाटतं जरा बोलतोय. इतके दिवस बोलत नव्हता आता बोलायला लागलाय. तर काय बोलशील तू भाऊ. खूप एक्साइटमेंट आपल्याला आहे
सध्या बघायला गेलं तर एक्सपायर म्हणजे एवढी आहे की आपल्याला कसा बर्फ कापायला घेतलाय ना आता सध्या भरपूर दिवसानंतर बर्फ कापायला घेतलाय. गटारीच्या नंतर आज जस्ट मी आलो दुकानावरती आणि बर्फ कापायला घेतलाय. म्हणजे एवढी एन्जॉय भरपूर एन्जॉय आपल्याला. आता बर्फ कापून घेतो. तर बघू शकता काय किती किती हॅपी आहे बर्फ कापायला बोललो. आम्ही पण हॅपी होतो आल्यावर आम्ही हॅपी असतो. हे नको आई त्याची खुशी त्यालाच राहते गाईज लोक करणं नको त्याला. काय सांगणार पृथ्वी तलाव आम्ही जे बी करत असेल करतो पण बाकी असा कुठं बी गेलो तर बाकी आम्ही काय असं करत नाही. जे आहे ते आहे. हा हे बघा हे लाईक करा लाईक थोडीशी लाईक करा एवढी एवढी तू काय बोलशील दादा. मग काय याने खाले तर मी पण थोडासा खाऊन घेतो. तू खाशील का. तर गाईज आपला दादा आलेला आहे बघू शकता तुम्ही. काय बोलतो दादा मच्छी घेतली. घेतली बोलतो. मच्छी छान असते. मग मावरा कसा आणि दादाचं लक्ष कुठे आहे धंद्या वगैरे. मोठी घेतली. पोचे एक नंबर आहेत. मग बाकी काय बोलतं. काय ना आता गणपती आले आपले 12 महिने गणपती असतात. बरोबर. तर चला आपण निघूया. दादा तर आपला कधीतरी येतो ना भेटतो तर चांगलं वाटतं असं भेटल्यावर. रोज बघतो मी आवडतात मला. अरे भाई तू कमेंट बी करतो रे दादा. हाईप मार ना. हाईप मुका मारशील. माझे मार पहिले दादा माझ्या कमी आहेत. तर चला निघूया गाईज. तर गाईज बघू शकता जिवंत वाव ही बघा पूर्ण हालत. बाबा चावली त्याला बेकार चावलं वाटतं. हे बघा काटा बघा कसा उभा केला लगेच एकदम साप. बाबा भीती वाटते बघ काटा मारायला लगेच रेडी. आई उचल बघू. आई उचल. आई उचल ना मजाक का करतोय बघा. लोक दिला चावायला पाहिजे बघ ना चावतं का बघ ना ट्राय तर कर. ही बघ ही आता बी जिवंत. चला तर काय रात्रीचे वाजले 9:30 वाजले तर दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे. आता घरी जातो मस्त आंघोळ वगैरे करतो मस्त फ्रेश होतो आणि आपल्याला जायचं आहे हांडीच्या प्रॅक्टिसला. हांडीची प्रॅक्टिस रोजच चालू आहे आपली. असं काय नाही की आज नाही उद्या नाही. रेग्युलरच चालू आहे. जोपर्यंत तुम्हाला बोललो मी लागत नाही तोपर्यंत तुम्हाला दाखवत नाही. सो हांडीची प्रॅक्टिस करता करता का 12 साडेबारा वाजतात भाई. एडिटिंग करता करता 1:30 पावणे 2 असं टाईम होतच राहतं. म्हणून कधी कधी ना ब्लॉग जरा लेट येतं कधी लवकर येतं असं समजून घ्या तुम्ही. पण आपल्या ब्लॉगला असंच नेहमी प्रेम देत राहा. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.